ऋषी, तू काय करतोयस? तुला पाहून वाटतंय की एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करत आहेस तू. मी माझ्या प्रोजेक्टसाठी चांगले स्रोत शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण खूप गोंधळ उडतोय. अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, पण कोणते विश्वासू हेच कळत नाहीये. शिक्षणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणं थोडं कठीण वाटतं, पण योग्य प्रकारे त्याचा वापर केला तर खूप फायदेशीर ठरू शकतं. मी तुला मदत करतो. थँक्यू दादा, मला खरंच थोडं मार्गदर्शन हवं आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्स म्हणजे शिक्षणाला सोपं आणि मजेशीर बनवणारी साधनं. चला त्याबद्दल काही एक एक करून समजून घेऊया. डिजिटल प्लॅटफॉर्म्स म्हणजे काय? हे असे ॲप्स किंवा वेबसाईट्स आहेत ज्या शिकण्यासाठी मदत करतात. यूट्यूब व्हिडिओद्वारे शिकण्यासाठी, गुगल क्लासरूम गृहपाठासाठी आणि दीक्षा शिक्षकांनी तयार केलेल्या धड्यांसाठी. म्हणजे हे माझ्या टॅबलेटवरच्या शाळेसारखं आहे. अगदी बरोबर, पण त्याचा उपयोग कुठेही कधीही शिकण्यासाठी होतो. चांगले प्लॅटफॉर्म्स कसे शोधायचे? असे प्लॅटफॉर्म्स निवडा जे तज्ज्ञांनी तयार केलेल्या सामग्रीसह असतात, वापरण्यास सोपे असतात, जास्त वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. आणि जाहिरातींबद्दल काय? खूप जाहिराती असतील तर प्लॅटफॉर्म्स विश्वासार्ह नसण्याची शक्यता असते. शिकण्यासाठीची विविध साधनं. इथे काही उदाहरणं आहेत. नवीन गोष्टी शिकण्यासाठी यूट्यूबवर व्हिडिओ पहा, गृहपाठासाठी गुगल डॉक्स वापरा, मजेशीर अभ्यासासाठी शैक्षणिक ॲप्सवर क्विज खेळा. हे खूपच रोमांचक वाटतंय. लक्ष केंद्रित कसं ठेवायचं? अभ्यासासाठी आणि ब्रेकसाठी वेळ सेट करा. उदाहरणार्थ 25 मिनिटं अभ्यास करा, मग 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. तुझं अभ्यासाचं ठिकाण स्वच्छ आणि शांत ठेवा. यामुळे मला जास्त चांगलं लक्ष केंद्रित करता येईल का? हो, आणि तुला चांगलं शिकता देखील येईल. डिजिटल प्लॅटफॉर्म्स का उपयुक्त आहेत? त्यांचा उपयोग व्हिडिओ पाहून कठीण संकल्पना शिकण्यासाठी होतो, तसंच क्विजद्वारे ज्ञान तपासण्यासाठी होतो. यामुळे शिक्षण मजेशीर आणि सोपं होतंय. ऑनलाईन सुरक्षितता. कोणत्याही लिंक्सवर क्लिक करण्यापूर्वी किंवा माहिती शेअर करण्यापूर्वी विचार करा. काहीतरी चुकीचं वाटलं तर मोठ्यांना सांगा. दादा, आता माझा प्रोजेक्ट खूप चांगला होईल आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आता मी आत्मविश्वासाने वापरता येईल. खूप छान. आणि लक्षात ठेव, डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे असं साधन आहे जी योग्य प्रकारे वापरल्यास अमर्याद शिक्षणाचे दरवाजे उघडू शकतात. समजलं. मी सतत शिकत राहीन आणि स्वतःला सुधारत राहीन. व्हेरी गुड. तीच खरी जिद्द आहे. शिकत राहा. जग नेहमी तुझं वर्ग बनेल.